एक महत्त्वाची बातमी आहे। आज या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतलं वातावरण बदललेलं आहे आणि याच सगळ्यामुळे मुंबईतून केवळ 19 विमानं आता उड्डाण घेणार आहेत। आपल्याला माहिती आहे तसंही लॉकडाऊनमुळे फक्त 50 विमानं उड्डाण घेण्याची राज्य सरकारने परवानगी दिली होती, पण आता या चक्रीवादळामुळे आणि बदललेल्या वातावरणामुळे फक्त 19 उड्डाणच आता होणार आहे। तर राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, कारण की अंधुकता सगळं दिसतंय, खूप जोरदार वारा सुरू होत आहे आणि त्याचबरोबर पाऊस सुद्धा आहे आणि त्यामुळेच एअरपोर्टवरचं सगळं जे वातावरण आहे विमानतळाच्या आजूबाजूचं ते सुद्धा बदललेलं आहे। इतकंच नाही तर श्रमिक ट्रेन सुद्धा आज संध्याकाळ नंतर सुटणार आहे। जोपर्यंत हे चक्रीवादळ मुंबईहून पुढे जात नाही तोपर्यंत या श्रमिक ट्रेन सुद्धा सुटणार नाही आहेत। त्यामुळे श्रमिक ट्रेनचं सुद्धा आता वेळापत्रक बदललेलं आहे। फक्त त्याच नाही तर मुंबईतून सुटणाऱ्या इतर गाड्यांचं, रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक सुद्धा बदलण्यात आलेलं आहे। आणि आपण आता जाणार आहोत रेवदंड्यावरून आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, मगाशी तू जेव्हा आम्हाला तिथलं समुद्र आणि तिथलं वातावरण दाखवलं होतंस तेव्हा बऱ्यापैकी शांतता होती, आता तिथलं वातावरण बदलायला लागलंय का? काय आता सध्या तिथली काय परिस्थिती आहे? केतकी पाऊस जो आहे तो सुरू झालाय, वाऱ्यानं जरा वेग धरलेला आपण पाहतोय। सततधार जी आहे ती सुरू झाली आहे। मगाशी रिमझिम पाऊस येत होता, या सगळं वारं जे आहे ते सुरू झालेलं होतं। आता वाऱ्याचा आवाज येतोय, वारं घोंगावताना जसा आवाज येतो वाऱ्याचा, वारं फिरत असताना किंवा अडथळ्यांना जेव्हा आदळतो तेव्हा जसा आवाज येतो तसा वारा जो आहे, वाऱ्याचा आवाज जो आहे तो सतत येतोय। समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या हळूहळू वाढताना पाहायला मिळत आहेत। NDRF जे आहे ते सकाळपासून सातत्यानं पेट्रोलिंग करत आहेत। 4 ते 5 टीम्स जे आहेत ते इथल्या तिन्ही बीचेसवरती मुरुडपासून रेवदंड्यापर्यंत, रेवदंड्यापासून अलिबागपर्यंत असे जे स्ट्रेचेस आहेत साधारण 20-20, 30-30 किलोमीटरचे, तिथं पेट्रोलिंग करत आहे सकाळपासून। इथली प्रशासकीय यंत्रणा जी आहे, जिल्हा परिषदेचे CEO वगैरे या सगळ्यांचे इथले एकूण सगळे आढावा घ्यायचे दौरे जे आहेत ते सुद्धा झालेले आहेत। त्यांची एक टीम जिल्हा परिषदेची काही वेळापूर्वी येऊन गेली। सुदैवानं लोक जे आहेत ते त्यांना या सगळ्या एकूण निसर्ग वादळाची गांभीर्य जे आहे वादळाचं ते प्रचंड आहे। कुणीही समुद्र किनाऱ्यावरती येऊ नये किंवा जाऊ नये असा हाय अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला होता आणि त्याचं पालन निश्चित होताना दिसतंय। अर्थात वेळ सकाळचे 8च वाजलेले आहेत केवळ, मात्र कुणीही या बीचेसवरती दिसलेलं नाहीये, रेवदंड्याच्या समुद्र किनाऱ्यावरती कुणी दिसलेलं नाही आणि एकूण परिस्थिती जी आहे ती साधारण 11 वाजेच्या आसपास त्याच्यामध्ये बदल जे आहेत ते होतील असं सांगितलं जातंय। 11:30 वाजेच्या आसपास निसर्ग जे आहे ते या समुद्र किनाऱ्यावरती, एकूण अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती नेमकं कुठल्या कोस्टवरती ते लँड करेल हे स्पेसिफिक सांगता येत नाही, कारण त्याचा वेग जो आहे तो साधारण 100 ते 120 किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे। त्याच्यामुळे या वेगाच्या काळामध्ये नेमकं तो कुठल्या कोस्टवरती लँड करतो आणि किती डिव्हास्टेड म्हणजे किती नुकसान करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर अगदी हलका केवळ स्पर्श करून तो गेला तर प्रचंड मोठी हानी जी आहे ती टाळता येऊ शकेल, मात्र जर नाही झालं तर इथून तात्काळ लोकांना इव्हॅक्युएट करायला, हलवायला सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या ऑलरेडी डिप्लॉइड आहेत, तत्पर आहेत आणि लोक सुद्धा बऱ्यापैकी ज्याला आपण म्हणतो अवेअर आहेत किंवा लोकांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जनजागृती आहे। अगदी हे खूप महत्त्वाचं आहे वैभव, कारण जागरूकता असणं आणि त्याचबरोबर सगळी प्रशासनाने तर जय्यत तयारी केलेली आहे। धन्यवाद या माहितीबद्दल। आम्ही दिवसभर अपडेट्स घेत राहणार, पण तुम्ही सुद्धा काळजी घ्या, कारण या संकटामध्ये ठामपणे उभे राहून आमचे प्रत्येक प्रतिनिधी तुमच्यापर्यंत क्षणोक्षणाचे अपडेट्स पोहोचवत आहेत। यानंतर आपण पुन्हा इथे एक ब्रेक घेतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।